तर आता आज आपल्याला काय शिकायचं आहे की हा फ्रीज पूर्णपणे बंद आहे। तर आता आपल्याला काय करायचं, हा फ्रीज चेक करायचा आहे की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्या कॉम्प्रेसरमध्ये प्रॉब्लेम आहे का, रिले ओएलपीमध्ये प्रॉब्लेम आहे का, ह्याच्या थर्मोस्टेटमध्ये प्रॉब्लेम आहे का, ह्याच्या वायरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे। तर आपल्याला काय करायचं, ह्याचं झिरोपासून चेकिंग करायची की हा नेमका ह्या फ्रीजमध्ये आहे काय फॉल्ट। तर आपल्याला काय करायचं, बघू शकता तुम्ही हा व्हिडिओकॉनचा सिंगल डोअरचा फ्रीज आहे। तर आपल्याला काय करायचं, हे झिरोपासून चेकिंग करायचे की हा फ्रीज का बंद पडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे। तर चला आपण चेक करूया की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे। तर आता आपल्याला हा फ्रीज चेक करण्यासाठी काय पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक क्लॅम्प मीटर घ्यायचा आहे, मल्टीमीटर घ्यायचा आहे हा फ्रीज चेक करण्यासाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, मल्टीमीटरला नाही कंटिन्युटी नॉबवरती, कंटिन्युटी मोडवरती सेट करायचं आहे। तर मी काय करतो, ह्याच्या नॉबला जे आहे कंटिन्युटी मोडवरती सेट करून ठेवतो। तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, चेक करायचं आहे बघा। तर आता हा मी ज्यावेळेस फ्रीज चालू केला तर ह्याचा कॉम्प्रेसर चालू नाही झाला। ह्याचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे। तर आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल काय प्रॉब्लेम आहे ते बघायचं आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे चेक करतो, ह्याचा जे रिले ओएलपी आहे, तर इथं बघू शकताय तुम्ही। तर ह्याचा रिले ओएलपी मी काय करतो, साईडला काढून घेतो। हे बघू शकता, हे रिले आणि ओएलपी साईडला काढलेलं आहे। तर हे रिलेची ओएलपीची वायर होते आणि हे रिलेची वायर लावलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ह्याचा जो कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसर सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचा आहे की ह्या कॉम्प्रेसरमध्ये तर फॉल्ट नाही ना। तर काय करतो, ह्याचे जे कॉमन, स्टार्टिंग आणि रनिंग हे जे 3 टर्मिनल आहेत, ते टर्मिनल ते मी चेक करतो। तर इथं बघू शकता हे जे 3 टर्मिनल आहेत, तर ते 3 टर्मिनल आपल्याला काय करायचे, ते एकमेकांमध्ये चेक करायचं की ह्याची कंटिन्युटी येते का नाही। जर कंटिन्युटी येत नसेल तर कॉम्प्रेसर हा खराब आहे, कॉम्प्रेसर कधीच चालू होणार नाही। तुम्ही इथं बघू शकताय, मी कॉमन आणि रनिंगची सगळ्यात पहिल्यांदा कंटिन्युटी चेक करतो। तर इथं बघू शकता तुम्ही, कॉमन आणि रनिंगची कंटिन्युटी इथं दाखवत आहे। इथं काहीतरी आकडे शो होते, याचं म्हणजे हे टर्मिनल जे आहे ते ओके आहे। जर इथं काहीच दाखवलं नसतं तर हे काय झालं असतं, कॉमन आणि रनिंगची वाइंडिंग खराब असली असते। पण इथं काय होतं, आकडे दाखवत आहे, म्हणजे हे जे कॉमन आणि रनिंगची जी वाइंडिंग आहे ते ओके। तर मी आता काय करतो, कॉमन आणि स्टार्टिंगची वाइंडिंग चेक करतो। तर इथं बघू शकता, इथं बेप पण आवाज येतो आणि हे जे आकडे आहेत ते आकडे रेजिस्टन्स पण दाखवते की इथं हे कॉमन आणि स्टार्टिंगची वाइंडिंग पण ओके आहे। तर आता काय करतो, मी स्टार्टिंग आणि रनिंगची वाइंडिंग चेक करतो। तर इथं बघू शकता, स्टार्टिंग आणि रनिंगची पण वाइंडिंग दाखवते, म्हणजे रेजिस्टंट दाखवते, म्हणजे हे जे तिन्ही टर्मिनलचे जे वाइंडिंग आहे ते ओके आहे। तर आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे कॉम्प्रेसर ग्राउंड आहे का नाही ते चेक करायचं आहे। तर कॉम्प्रेसर ग्राउंड कसं चेक करायचं, तर कॉम्प्रेसर ग्राउंड चेक करण्यासाठी एक जे प्रोब आहे, ते प्रोब सगळ्यात पहिल्यांदा जे मल्टीमीटरचं जे नॉब आहे ते कंटिन्युटी मोडवरती सेट करायचं आहे। आणि ह्याची एक प्रोब आहे ना, एक प्रोब टर्मिनलवरती ठेवायची आणि दुसरी जो प्रोब आहे ह्याच्या जिथं स्वच्छ जागा आहे, म्हणजे जिथं कलर नसलेली जागा पाईप आहे तिथं ठेवून चेक करायचं आहे। जर तुम्ही इथं कलरवर ठेवला तर काय होईल, कॉम्प्रेसर जर ग्राउंड झालेला असेल तर काय होईल, तर हे कॉम्प्रेसर ह्याच्यामध्ये ग्राउंड दाखवणार नाही, ह्याची कंटिन्युटी दाखवणार नाही। तर आता काय करतो, मी ह्याचं जे चार्जिंग लाईनचे जे पाईप आहे त्याच्यावरती मी हे एक प्रोब ठेवतो। तर इथं बघू शकता, कॉमनचे जे वाइंडिंग आहे ते ग्राउंड नाही, तर स्टार्टिंग एक एक करून स्टार्टिंगची पण चेक करतो, नंतर रनिंगची वाइंडिंग चेक करतो, टर्मिनल चेक करतो। तिन्ही मी एक एक करून तिन्ही टर्मिनल चेक केलेत। एक हे टर्मिनल इथं ग्राउंड नाही, एक जरी टर्मिनल ह्याचं ग्राउंड दाखवलं तर हे 100% कॉम्प्रेसर ग्राउंड आहे, आपल्याला कॉम्प्रेसर चेंज करावं लागेल। तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ह्याचे जे रिले ओएलपी आहे ते पण चेक करायचं आहे। तर इथं बघू शकताय, हे जो मल्टीमीटर आहे तो मग कंटिन्युटी मोडवरती सेट केलेला आहे। आता एक एक करून आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं जे ओएलपी आहे, ओएलपीचं तुम्ही बघू शकता, ओएलपीचं एक जो पॉईंट आहे जिथं आपण कॉमनचा टर्मिनल लावतो तिथं एक प्रोब ठेवायचे। आणि जे दुसरी प्रोब आहे ते काय करायचे, जिथं आपण वायर लावतो, जिथं न्यूट्रल किंवा रनिंग लावली जाते तिथं एक प्रोब ठेवायचा आहे। आणि आपल्याला चेक करायचं आहे की ह्याचं जे ओएलपी आहे तो ओएलपी चांगला आहे का खराब आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, इथं याची कंटिन्युटी दाखवत आहे, म्हणजे हा ओएलपी चांगला आहे। तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, याचं जे रिले आहे ते रिले चेक करायचं आहे। रिले चेक करण्यासाठी काय करायचं आहे, इथं बघू शकताय, जे स्टार्टिंग आणि रनिंगच्या टर्मिनलला जे हा रिले लावला जातो त्याचे 2 इथं होल दिसतात। तर ह्या दोन्ही होलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 प्रोब आहेत ते 2 प्रोब ह्याच्यामध्ये दोन्ही होलमध्ये घालून आपल्याला चेक करायचं आहे की ह्याची कंटिन्युटी येते का नाही। तर ह्याची कंटिन्युटी बघा तुम्ही, या रिलेची जी कंटिन्युटी आहे ते कंटिन्युटी दाखवत नाही, म्हणजे काय झालं, हा जो रिले आहे हा रिले खराब झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या जुन्या रिले जागी नवीन रिले आपल्याला चेंज करायचा आहे। तर आता बघू शकता तुम्ही, हा नवीन रिले घेतलेला आहे, मी दुसरा रिले घेतला आहे, तो चेक करूया तो आहे का ओके बघूया। तर ह्याचे जे दोन्ही छिद्र आहेत, जे दोन्ही होल आहेत, जिथं स्टार्टिंग आणि रनिंगचे जे टर्मिनल लागतात तिथं हे आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही प्रोब ठेवायचे आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही, हे रेजिस्टंट दाखवत आहे, म्हणजे हा जो रिले आहे हा रिले काय आहे, ओके आहे, म्हणजे
हा कॉम्प्रेसर का चालत नव्हता, हा फ्रीज का चालू होत नव्हता, तर ह्याचा जो रिले आहे, रिले खराब झाल्यामुळे हा फ्रीज चालू होत नव्हता. तर आपल्याला काय करायचं आहे, हा OLP ठेवून आपल्याला रिले आणि फक्त रिले चेंज करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, जे न्यूट्रलचे वायर आहे ते OLPला लावतो आणि जे रनिंगचे वायर आहे ते रिलेच्या राईट साईडला आपल्याला लावून घ्यायचे. आणि हे जो रिले OLP आहे, हा जो कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसरच्या कॉमन स्टार्टिंग रनिंग टर्मिनलला आपल्याला हे रिले OLP जोडून घ्यायचे. जोडून घेतल्यानंतर आपल्याला फ्रीज चालू करायच्या अगोदर काय करायचं आहे, हा जो मल्टीमीटर आहे, हा मल्टीमीटरला काय करायचं आहे, जिथं ॲम्पेअर आहे तिथे ॲम्पेअरवरती सेट करायचं आहे. ॲम्पेअरवरती सेट करून काय करायचं आहे, आपल्याला फ्रीज चालू केल्यानंतर हा फ्रीजचा जो कॉम्प्रेसर आहे तो कॉम्प्रेसर किती ॲम्पेअर करंट घेतो हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणतेही एका वायरवर तुम्ही हे ॲम्पेअर मीटर लावू शकताय. तर आता हे जे वायर आहे, जे रिलेचे वायर आहे, त्याच्यावर मी काय करतो, हे क्लॅम्प मीटर जे ॲम्पेअर चेक करण्यासाठी इथं लावतो. आता मल्टीमीटरला मी सेट केलेलं आहे ॲम्पेअरवरती. आता काय करतो, हे फ्रीजची जी मेन वायर आहे ती मेन वायर काय करायची, आपल्याला बोर्डमध्ये लावायचे. बोर्डमध्ये लावून ह्याचं जे स्विच आहे ते स्विच इथं चालू करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय कॉम्प्रेसर चालू झालेलं आहे आणि इथं बघू शकता कॉम्प्रेसर 1 ॲम्पेअर करंट घेतोय. ह्याचा अर्थ हे जो कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसर ओके आहे, कॉम्प्रेसरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तर आपला हा जो रिले आहे, रिले खराब झाल्यामुळे काय झाला होता, हा कॉम्प्रेसर बंद पडला होता आणि हा फ्रीज थंड होत नव्हता. तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमधील फॉल्ट शोधू शकताय. तुम्हाला जर फ्रीज, AC, वॉशिंग मशीन आणि आरो फिल्टर यासारखे कोर्स करायचे असेल तर GK टेक्निकल इन्स्टिट्यूट हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम इन्स्टिट्यूट आहे. कारण GK टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये 100% प्रॅक्टिकली प्रशिक्षण दिलं जातं.